आमचे आमदार आहेत ते आमदार ज्यांना आम्ही मंत्री बनवले त्यांची क्षमता आहे आणि ज्यांना बनवलं नाही त्यांची क्षमता नाही असं बिलकुल कोणी म्हणण्याचं कारण नाही। आता आपल्याकडे संख्या मंत्र्यांची कमी असल्यामुळे निवडून लोक जास्ती आल्यामुळे काही वेळा काही लोकांना थोडं श्रद्धा सबुरी ठेवावी लागते आणि मी आपल्याला विश्वासाने सांगतो की ज्या लोकांना मंत्री आता पहिल्या टप्प्यात बनले नाहीत ते पक्षाचं काम करतील, संघटनेचं काम करतील, दुसऱ्या टप्प्यात तेही होतील, ते दुसऱ्या टप्प्यातले मंत्री ते पक्षाचं काम करतील। हे सगळं एक रुटीन एक आपलं जी पद्धत आहे कामाची आणि शेवटी प्रत्येकाला शिवसेना बाळासाहेबांचे विचार आनंद दिघे साहेबांची शिकवण ही सगळ्यात महत्वाची आणि प्रेमाची आणि त्यामुळे या सर्व गेल्या 2.5 वर्षामध्ये किंबहुना त्याही पूर्वी गेले 5-10 वर्षापासून हे सर्व जे आमदार आहेत कार्यकर्ते आहेत एकनाथ शिंदे बरोबर फक्त पद आणि पदाचा फक्त संबंध नाही तर एक जीवाभावाचं नातं निर्माण झालेलं आहे। एक दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये आम्ही धावून जाणारे लोक आहोत त्यामुळे एक परिवार आहे, एक कुटुंब आहे त्यामुळे ते कधी विभक्त होऊ शकत नाही। नाराजी दूर झाली सर कारण दोन्ही आमदार तुमच्या बाजूला जे बसले दोन्ही नाही 3 आहेत तुम्ही बघितलं साहेब आहेत प्रकाश सुरे साहेब आहेत काय सांगितलं तुम्ही काही नाही ते मला भेटले आज बोले आता झालं त्यांचं 1-2 दिवस थोडस माणसाच्या मनामध्ये नाराजी असते ते भावना असते प्रत्येकाला भावना व्यक्त करता भावना पण मग ते शेवटी बघा परिवारापासून कुटुंबापासून आमच्या कोणी वेगळं होऊ शकत हे शिवसेना हे आमचं कुटुंब आहे। तुम्हाला मी सांगतो विजय शिवतारे यांनी तर मला हे सांगितलं होतं एकनाथ शिंदे यांचा मी विश्वासू सहकारी हे पद माझ्यासाठी सर्वात मोठं आहे। प्रकाश इथं बसलाय त्यांनी मला येऊन सांगितलं ठीक आहे घरचे लोक थोडे वाईट वाटतं नाराज होतात नरेंद्र मला येऊन भेटला त्यांनी मला सांगितलं आता ही सगळी मंडळी जोरात काम करणार आमची जबाबदारी आता वाढलेली आहे। आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचं मॅन्डेट मिळालेलं आहे आता जबाबदारी आमची वाढली आहे कारण आम्ही ज्या आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सर्व घटकांनी जे भरभरून मतांचा वर्षाव जो केला महायुतीवर आणि मी म्हणायचो नेहमी की महायुतीला 2.5 वर्षामध्ये केलेल्या कामाची पोचपावती जनता दिल्याशिवाय राहणार नाही आणि ते लोकांनी करून दाखवलं। सावत्र भावांना दूर ठेवलं त्यांना घरी बसवलं आणि महायुतीला विजयी केलं। त्यामुळे पद कुठलं पद मिळेल पद मिळणार नाही ही पदं येतात जातात त्यामुळे पदापेक्षा आज आमचं उत्तरदायित्व लोकांशी जी आमची नाळ जुळलेली त्यांच्याबरोबर आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय आमूलाग्र बदल होणार आहे हे महत्वाचं आहे। म्हणून 2.5 वर्षात आम्ही नेमकं तेच केलं प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम केलं आणि त्याची प्रचिती या निवडणुकीमध्ये आम्हाला मिळालेली आहे। कल्याणच्या घटनेबाबत स्वतः खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये निवेदन केलेलं आहे आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई देखील केलेली आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकशाहीमध्ये जे आपले फंडामेंटल राईट्स आहेत त्याच्यावर कुणालाही गदा आणता येणार नाही। कुणी कसं राहावं आणि कुणी काय खावं या बाबतीमध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला। बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला आणि शिवसेना सुरू झाली आणि तेव्हापासून मराठी माणूस ताठ मानेने जगू लागला। त्याला मोठ्या कार्यालयांमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये नोकऱ्या मिळू लागल्या त्याचा मान सन्मान वाढला आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा अपमान कुणालाही करता येणार नाही आणि या बाबतीमध्ये कुठलाही मुलाहिजा कोणाचा ठेवता येणार नाही। संबंधित घटनेवर सरकारने गांभीर्याने घेतलेला आहे। पुन्हा एकदा सांगतो मी मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये या बाबतीमध्ये भाष्य केलंय आणि कारवाई देखील केलेली आहे।
ट्विट केलेलं स्थानिक नेते फिरत मराठी भाषेला अभिजात दर्जा देणारे हे माहिती ट्विट केलेलं राज ठाकरेंनी. राज ठाकरेंनी ट्विट केलेलं आहे की कल्याणच्या घटनेनंतर स्थानिक नेते स्थानिक लोकप्रतिनिधी तिथे फिरकले नाहीत. गांभीर अरे बाबा, त्यांचेही कार्यकर्ते गेले असतील, परंतु आमचे स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी अशा प्रकारच्या घटनेकडे गांभीर्याने पाहतात आणि अशा तात्काळ त्या ठिकाणी पोहोचतात. स्थानिक लोक शिवसैनिक त्या ठिकाणी पोहोचले. त्याची जी घटनेची गंभीर दखल आमच्या स्थानिक पातळीवरच्या लोकांनी देखील घेतली. मराठी भाषेला अभिजात दर्जा देणारं हे सरकार आहे. मराठी भाषिकांना येत्या काळामध्ये कशा प्रकारे न्याय हे अरे, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काम कोणी केलं? कुणाच्या काळात झालं? आमच्या महायुतीच्या काळात झालं आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या काळात झालं. त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा किती वर्षापासून मागणी होती, केलं का कोणी? आणि म्हणून मी प्रधानमंत्री महोदयांना धन्यवाद देतो की त्यांनी या महाराष्ट्राची एक अस्मिता जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. बिलकुल फॉर्म्युला ठरलाय आणि शिक्कामोर्तब झालाय. पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे. बीड देशमुख त्या बाबतीमध्ये पण मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये सविस्तर उत्तर दिलंय, सविस्तर निवेदन केलेलं आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे आणि म्हणून या बाबतीमध्ये सरकारने गांभीर्याने घेतलेलं आहे. यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे आणि त्याचबरोबर जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना निलंबित केलेलं आहे आणि त्याचबरोबर पोलीस अधीक्षक यांना तिथून दुसरीकडे त्यांना त्यांची बदली करून ट्रान्सफर केलेली आहे. आणि म्हणून यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम सरकार करणार नाही. यामध्ये SIT नेमलेली आहे, न्यायालयीन चौकशी होणार आहे. कोणी गुन्हेगार कितीही मोठा असेल आणि कुणाच्याही जवळचा असेल, कुणाशीही त्याचे लागेबांधे असतील, तरी सुद्धा हे महायुती सरकार कायदा सुव्यवस्था याचं पालन करणारं, रक्षण करणारं सरकार आहे आणि जनतेला न्याय देणारं सरकार आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये दोन्ही घटनेमध्ये सरकार गंभीरतेने काम करतंय आणि यामध्ये ज्या SIT आणि न्यायालयीन चौकशी लावली आहे यामधून सत्य बाहेर येईल. दूध का दूध, पाणी का पाणी होईल. कुणालाही यामध्ये पाठीशी घातलं जाणार नाही, कारण झालेल्या घटना अतिशय दुर्दैवी आहेत. ज्यांचा जीव गेलाय त्यांचा देखील परिवार, त्यांचं कुटुंब, त्यांचे आई वडील, त्यांची मुलं बाळं याचा देखील सरकार गांभीर्याने विचार करणार आणि हे दोन्ही परिवार आम्हाला आमच्या कुटुंबासारखे आहेत आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या बाबतीमध्ये कुणालाही एक्सक्यूज होणार नाही, कुणालाही पाठीशी घालणार नाही आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीमध्ये सविस्तर निवेदन केले. काँग्रेस कार्यालयावरती झालेल्या हल्ल्यामुळे पक्षांच्या अडचणी वाढल्या आहेत का? कारण भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाने नाही, यामध्ये कुणी कुणावर लोकशाहीमध्ये हल्ला करावा असे कुणालाही मुभा नाही आणि या बाबतीमध्ये देखील सरकार गांभीर्याने घेईल. दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई होईल. सर, लाडकी बहिणीला आपण 2100 रुपये देणार आहात, मात्र सर महाराष्ट्रामध्ये 10,000 महिला अशा महिला कर्मचारी PTM म्हणून त्यांना 3,000 रुपये वेतन मिळतं सर. फक्त कल्याण मराठी वाला मुद्दा जो है महाराष्ट्र में बहुत ही अहम मुद्दा है. मराठी अस्मिता का मुद्दा है. हमारे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी ने शिवसेना की शुरुआत मराठी अस्मिता को बचाने के लिए, मराठी अस्मिता का मान सम्मान बढ़ाने के लिए किया हुआ है और इसलिए इसके बारे में खुद मुख्यमंत्री महोदय जी ने सदन में इसके ऊपर निवेदन किया हुआ है. जिसने ये गलती की है ये उसके ऊपर कार्रवाई की गई है और महाराष्ट्र में मराठी मानुष की अस्मिता, उसका मान सम्मान रखने का काम सरकार करेगी. कांग्रेस का ऑफिस वेंटिलाइज किया गया है कल, उसको लेकर जिन्होंने जो भी किया है, जिस तरह से जो बीजेपी कानून व्यवस्था बनाए रखने की जिम्मेदारी सरकार की है. पुलिस अपना काम करेगी और निश्चित रूप से जिन्होंने कानून हाथ में लिया है उनके ऊपर कार्रवाई होगी. घराची रेकी केली